नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा मटण रस्सा। अगदी कमीत कमी वेळेत होणारा, अगदी बॅचलर्सही सहज बनवू शकतील। जास्त वाटण घाटण करायची गरज नाही, अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वाटणात होणारा हा मटण रस्सा आहे। चला तुम्ही यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूयात। आज आपण दोन प्रकारचे मटण रस्से करणार आहोत, तिखट आणि आळणी। सगळ्यात आधी तिखट मटण रस्सा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतले। त्यामध्ये 1.5 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घातली। त्याचबरोबर कोथिंबीर घातली। हे सगळं घालून छान मॅरिनेट करून घ्यायचं। 10 ते 15 मिनिटं हे मॅरिनेशन बाजूला ठेवून द्यायचं, जेणेकरून मीठ पूर्ण हळद आणि मीठ पूर्ण मटणाला लागेल। चला हाताने अशा पद्धतीने चोळून चोळून छान करायचं। आता ह्याला मी 15 मिनिटं बाजूला ठेवते। 15 मिनिटानंतर गॅसवरती कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये सगळ्यात आधी फोडणीसाठी तेल घालून घेऊयात। तेल गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत। शहाजिरी, तमालपत्र, लवंग, मिरी आणि चक्रीफूल, हे एवढेच खडे मसाले मी इथे वापरले आहेत। आता याच्यामध्ये अर्धा किलो मटणसाठी पावशेर उभा चिरलेला कांदा घ्यायचा। कांदा अगदी पातळ असा उभा चिरून घ्यायचा। कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर पसला जावा म्हणून त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे। अगदी झटपट असा होणारा हा मटण रस्सा चवीला खूप छान लागतो। एकदा नक्की करा। नवीन वर्ष येते, 31 जवळ आले। चला ह्या सेलिब्रेशनसाठी हा मटण रस्सा करून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल। कांदा आपला इथे पसला जातो तोपर्यंत एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात। हे वाटण अगदी सोपं आहे। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, भाजलेलं खोबरं आणि भाजलेला कांदा घ्यायचा। हे दोन्ही कांदा आणि खोबरं छान लालसर असं भाजून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची। हां, चला आता हे आपण पाणी न घालता एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात। चला आता एकदा रफली वाटून झालं की याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा ह्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची। थोडंसं अगदी 2 चमचे पाणी घातले। आता ह्याचं बारीक असं वाटण वाटून घेऊयात। चला हे आपलं वाटण तयार झाले। कांदा देखील आपला छान पसला गेला आहे, तर बघूयात। चला मस्त कांदा गुलाबी रंगावरती परतला गेला की याच्यामध्ये आपण हे वाटण घालणार आहोत। चला आता हे वाटण घालून घेऊयात। तुमच्या घरी कधी पाहुणे येणार असतील किंवा अगदी वेळ नसेल त्यावेळेला मटण आणल्यावरती अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारा हा रस्सा आहे। चला तर हे वाटण देखील छान भाजून घ्यायचे। वाटण आपल्याला पूर्ण लाल रंगावरती भाजून घ्यायचे, कुठेही वाटणामध्ये कच्चपणा राहता कामा नये। चला कांदा बरोबर वाटण मी छान परतवून घेतले, भाजून घेतले। तुम्ही बघू शकता वाटणाचा कलर पूर्ण चेंज झाला आहे। आता याच्यामध्ये सुके मसाले घालूयात। घरगुती काळं तिखट 1 चमचा, गरम मसाला पाव चमचा, त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि मटण मसाला अर्धा चमचा। हे सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे। मसाले मिक्स करत असताना जास्त वेळ परतायचं नाही आहे, तर आपले पावडर मसाले करपू शकतात। चला 1-2 मिनटं छान मसाले तेलामध्ये मिक्स झाले की याच्यामध्ये आपलं मॅरिनेट केलेलं मटण घालायचं। आता हे मटण आपल्याला एक 5 ते 10 मिनटं मोठ्या गॅसवरती छान भाजून घ्यायचे, परतवून घ्यायचे। कोणतंही मटण तुम्ही भाजी बनवत असताना सुरुवातीला मटण तुम्ही छान हाय फ्लेमवरती भाजून घ्या आणि त्यानंतरच त्यामध्ये पाणी घाला। चला एक 5 ते 7 मिनटं मी हे छान परतवून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी मसाला खाली वाटण खाली लागेपर्यंत मी परतते। खाली लागलं तरी चमच्याच्या साहाय्याने ते काढायचं आणि परत एकदा छान भाजून घ्यायचं। जेवढं तुम्ही मटण या स्टेजला छान भाजून घ्याल मसाल्यांमध्ये, तेवढं तुमच्या रस्स्याची चव वाढणार आहे। चला याला छान तेल सुटायला लागले। आता याच्यामध्ये गरम पाणी घालूयात। कंपल्सरी गरम पाणीच घालायचं आहे, गार पाणी घालायचं नाही आहे। चला छान मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून एक 4 शिट्ट्या मी याला देणार आहे। रंग किती छान आलाय। चला झाकण लावून ह्याला 4 शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण आळणी रस्स्याची तयारी करूयात। इथे मी परत अर्धा किलो मटण घेतले, त्यामध्ये मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला हे सगळं घालून मी छान मॅरिनेट करून घेते। हे मटण मी आळणी रस्स्यातून काढून त्याचा सुक्का बनवणार आहे, फ्राय बनवणार आहे, त्यामुळे मी इथे अर्धा किलो मटण घेतलं आहे। चला हे छान मॅरिनेट झालं। आता फोडणीची तयारी करूयात। फोडणीसाठी सगळ्यात आधी कुकरमध्ये तेल घातलं आहे। तेलामध्ये कांदा घालायचा आहे। एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। आपल्या शुभज्योत रेसिपीज या यूट्यूब चॅनलवरती नॉनव्हेज सिरीज मी मागे दाखवली होती, त्यामध्ये सगळे नॉनव्हेजच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत। मटण आळणीची देखील खूप छान रेसिपी मी तिथं पोस्ट केली आहे, जाऊन एकदा नक्की चेक करा। चला आता ह्याचबरोबर याच्यामध्ये चरबी घातली आहे। नेहमी चरबी तेलामध्ये घालायची, जेणेकरून ती तरीवरती छान तरंगते आणि त्याचं फॅट्स पूर्ण तेलामध्ये उतरतात। आणि याचबरोबर यामध्ये आपले जे खोबरं, कांदा आणि लसूणचे वाटण केलेलं होतं तिखट रस्स्यासाठी, ते देखील मी इथे 1 चमचा घातलं आहे। ते देखील छान परतलं गेलं की याच्यामध्ये हे मटण घालायचं।
हा आणि रस्सा देखील अगदी झटपट असा होऊन जातो. त्यामुळे तुमचं एका बाजूला मटण तिखट रस्सा होईपर्यंत एका बाजूला आळणी होऊन जातं आणि याच पीसेसचं तुम्ही लगेच सुक्कं करू शकता. चला 1-2 मिनटं मी झाकण ठेवून वाफलवून घेते आहे. आणि रस्सा बनवत असताना नेहमी मटण छान वाफलवून घ्या, त्यामुळे मटणाला पाणी सुटतं आणि त्या पाण्याची चव ह्या आळणी रस्स्याला खूप छान येते. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. परत एकदा छान मी परतवून घेते आहे. पाणी टाकायचे मटणाच्या भाजीला, कधीही घाई करायची नाही. तिखट रस्सा बनवा किंवा आळणी रस्सा बनवा, 10 मिनटं 15 मिनटं जेवढं तुम्ही छान भाजून घ्याल तेवढं त्याची चव वाढते. एका बाजूला आपल्या कुकरच्या शिट्ट्या देखील होत आहेत तिखट रस्स्याच्या. चला आता आपण आळणी रस्स्यामध्ये पाणी ओतायला घेऊयात. हे छान मिक्स करून घेते परत एकदा. तुम्ही बघू शकता कलर पूर्ण चेंज झाला आहे. चला आता ह्याला थोडंसं मी पाणी ओतले, गरम पाणी ओतले, बाऊल धुवून फक्त ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एका बाजूला पाणी गरम करून घेते. जास्तीचं पाणी ओतायचं नाही आहे, जेवढं तुम्हाला गरजेपुरतं आहे तेवढंच पाणी ओतायचं. चला आता इथे मी साधारण 1 ग्लास पाणी ओतलं आहे. आता ह्याला झाकण लावूयात आणि 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हे मटण शिजून जाईल. मस्तपैकी हे मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता कलर खूप छान आला आहे. तर झाकण लावून 4 शिट्ट्या मी ह्याच्या काढणार आहे. चला इथे आपला तिखट रस्सा देखील तयार झाला आहे आणि रस्सा देखील तयार झाला आहे. झाकण काढते. चला एकदम मस्त असा आपला हा आळणी रस्सा तयार झाला आहे. एकदा आपण मटण चेक करूया शिजलं आहे की नाही ते. कलर देखील खूप छान आला आहे रश्श्याला. या आळणी रश्श्यामुळे घरात अगदी पूर्ण मटणाचा वास सुटला आहे. चला मटण चेक करते एकदा. मस्तपैकी शिजलं आहे. आता हे मटण मी काढून घेऊन याचं फ्राय बनवणार आहे. फ्रायचा व्हिडिओ आधीच पोस्ट केला होता, त्याच्यामुळे मी परत टाकला नाही आहे. आणि आता रस्सा, तिखट रस्सा बघूयात. कलर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा कलर आला आहे. हे देखील मटण एकदा बघूयात चेक करून कसं शिजलं आहे ते. या स्टेजला तुम्हाला किती पातळ आणि घट्ट हवं आहे त्या प्रमाणामध्ये पाणी वाढवू शकता. ह्याचं देखील मटण खूप छान शिजलं आहे. जर तुम्हाला घट्ट हवा असेल तर थोडंसं पाणी आटवा किंवा जर थोडं पातळ हवा असेल तर गरम पाणी टाकून 1-2 मिनटं छान उकळवून घ्या. ते मी मटणची थाळी पूर्ण सर्व करून घेतली आहे. तिखट रस्सा, सुक्का, आळणी, बाजरीची भाकरी, कांदा, लिंबू, मटणाचं आपलं पूर्ण ताट तयार आहे. तर आजचे हे अगदी कमीत कमी वेळेत होणारे मटणाचे दोन्ही रस्से तुम्हाला कसे वाटले हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.